नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे गोव्यामधील जे आगोडा फोर्ट आहे. तर या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर पार्किंग वगैरे करून पाठीमागच्या साईडला आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि पुढं आता आपण आगोडा फोर्टला निघालेलो आहे मित्रांनो. तर आगोडा फोर्टची पूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता आपण मित्रांनो आगोडा जो फोर्ट आहे याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री करण्यासाठी मित्रांनो 25 रुपये ऑफलाईन तिकीट इथं मिळते आणि ऑनलाईन जर तिकीट काढलं तर याचं तिकीट जे आहे ते 20 रुपयेपर्यंत मिळते मित्रांनो. हा जो किल्ला तुम्ही बघताय हा 17व्या शतकातील पोर्तुगीजकालीन किल्ला आहे. 1612 मध्ये शिखर पटेलांनी हा किल्ला बांधला होता मित्रांनो. किल्ल्यासोबत एक लाईट हाऊस पण आहे, ते पलीकडच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा किल्ला भारतातील गोव्यामधील म्हणजे आता गोव्यामध्ये आपण आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, सिक्वेरिम बीचवर अरबी समुद्राच्या समोर हा किल्ला बांधलेला आहे मित्रांनो. हा जो आगोडा किल्ला आहे मित्रांनो तो 1612 मध्ये डच लोकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. त्या काळात युरोपमधून येणाऱ्या जहाजांसाठी तो एक महत्त्वाचा संदर्भ बिंदू होता. हा जुना पोर्तुगीज किल्ला आहे मित्रांनो. कांदोळीमच्या दक्षिणेला मांडवी नदीच्या काठावर समुद्र किनाऱ्यावर उभा आहे हा किल्ला. तर सुरुवातीला जहाज वाहतुकीचे आणि जवळच्या ब्राझील जे आहे त्याच्या उपजिल्ह्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी या किल्ल्यावर होती. किल्ल्याच्या आत असलेल्या धारा इथे जे जहाज जे चालत होते आसपासून, तर त्या जहाजांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांचा वापर होत होता. त्यामुळे या किल्ल्याचे नाव आगवाडा फोर्ट असं पडलं. म्हणजे आगवाडा जे आहे ते पोर्तुगीज भाषेत त्याचा अर्थ जर बघितला तर पाणथळ असा होतो. ये जा करणाऱ्या जहाजांचे खलाशी आपल्या गोड्या पाण्याचे जे साठे असतात जहाजावरचे ते पुन्हा भरण्यासाठी इथं आवर्जून येत असेल. तर 1864 मध्ये उभारलेल्या आगवाडा किल्ल्यातील जो दीपस्तंभ आहे म्हणजे आतमधील जो लाईट हाऊस आहे तो आशियामधील या प्रकारचा सर्वात जुना दीपस्तंभ आहे, लाईट हाऊस आहे. 1612 मध्ये बांधलेला हा जो लाईट हाऊस आहे हा समोर तुम्ही जो बघताय तो लाईट हाऊस जो आहे तो त्यामध्ये जवळपास 79 तोफांचे प्रदर्शन स्थळ होतं त्यावेळेस आणि त्यामध्ये 23,76,000 गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे. तो त्या काळातील संपूर्ण आशियातील सर्वात मोठा गोड्या पाण्याच्या साठ्यापैकी एक मोठा म्हणजे लाईट हाऊस होता. हा किल्ला जो आहे मित्रांनो तो 2 भागामध्ये विभागलेला आहे. वरचा भाग जो किल्ला आहे तो पाणी पुरवठा केंद्र म्हणून वापरला जात असे. तर खालचा भाग जो आहे तो म्हणजे आता जिथं आहे तो खालचा भाग जो आहे तो पोर्तुगीज जहाजांसाठी सुरक्षित बंदर म्हणून वापरला जात होता. वरच्या भागात खंदक, भूमिगत पाणी आणि साठवण कक्ष, दारुगोळ्याची खोली, दीपस्तंभ आणि बुरुज आहे. तसेच युद्ध आणि आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी एक गुप्त सुटकेचा मार्गही आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील दीपगृहाचा जो वापर आहे तो वापर दर 7 मिनिटांनी एकदा प्रकाश देण्यासाठी केला जातो. या किल्ल्याच्याच शेजारी असलेलं आगवाडा मध्यवर्ती तुरुंग जे आहे ते तुरुंग जे आहे ते किल्ल्याचाच एक भाग होता. 2015 पर्यंत तो गोव्यातील एक सर्वात मोठा तुरुंग म्हणून कार्यरत होता. 17व्या शतकातील पोर्तुगीजकालीन या वास्तूचे गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोवा हेरिटेज ऑक्शन ग्रुप आणि गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सहकार्याने नूतनीकरण केले आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य लढा दर्शवण्यासाठी आणि गोव्याच्या मुक्तीमध्ये सहभागी असलेल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीज व ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढलेल्या आणि तेथे तुरुंगवास भोगलेल्या सर्व गौरवशाली बलिदानाला खरी आदरांजली वाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. याचे उद्घाटन 19 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत या पुनर्विकासासाठी अंदाजे 22 कोटी रुपये खर्च आला. तर या संग्रहालयात स्वातंत्र्य सैनिक टी.बी. कान्हा आणि राम मनोहर लोहिया यांना समर्पित 2 विशेष कोठड्या आहेत जिथे त्यांना पोर्तुगीज राजवटीत तुरुंगवास भोगावा लागला होता. या ठिकाणी पोर्तुगीज तोफा आणि गोव्यातील विरोधातील लढ्याची अनेक स्मारके देखील आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गोव्यामधील जे आगोडा किल्ला आहे, आगोडा फोर्ट जो आहे त्याची माहिती पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली.
व्हिडिओ आता कसा वाटला हे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.